श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, तुमचा जीवनसाथी नेमका कोण आहे? आई आहे, बाबा आहे, नवरा आहे, बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे का मित्र आहे? तर अजिबात नाही. तुमचा खरा जीवनसाथी तुमचं शरीर असतंय. एकदा का तुमच्या शरीराचं प्रतिसाद देणं हे थांबलं ना, की तुमच्यासोबत कोणीही नसतं. तुम्ही आणि तुमचं शरीर जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहता. तुम्ही तुमच्या शरीरासाठी काय करता ते तुमची जबाबदारी आहे आणि ती तुमच्याकडे परत येत असते. श्रोते हो, तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल ना, तितकं तुमचं शरीर हे तुमची काळजी घेत असतं. तुम्ही काय खाता, तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय काय करता, तुम्ही ताणतणावाचा सामना कसा करता, तुम्ही त्याला विश्रांती किती देता, त्यावर तुमचं शरीर कसं प्रतिसाद देईल हे ठरवलं जात असतं. श्रोते हो, लक्षात ठेवा, तुमचं शरीर हा तुमचा एकमेव कायमचा पत्ता आहे, जिथं तुम्ही राहत असता. तुमचं शरीर हे तुमची मालमत्ता आहे, दायित्व आहे, जे इतर कोणीही शेअर करू शकत नाही. तुमचं शरीर हे तुमची जबाबदारी आहे, कारण तुम्हीच खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहात. म्हणून श्रोते हो, तंदुरुस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. पैसा येत असतो, पैसा जात असतो. नातेवाईक आणि मित्र हे सुद्धा कायमस्वरूपी नसतायत. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्याशिवाय तुमच्या शरीराला कोणीही मदत करू शकत नाही. म्हणून जन्माला येऊन फक्त इतकंच करा. आपल्या फुफ्फुसासाठी प्राणायाम करा, मनासाठी ध्यान करत राहा, शरीरासाठी योगा करत राहा, हृदयासाठी चालत राहा, आतड्यांसाठी चांगलं अन्न खा, आत्म्यासाठी चांगले विचार ऐका, चांगले मित्र जोडा आणि जगासाठी फक्त चांगलं कर्म करत राहा. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एका रक्ताची नाती असून काही उपयोग नसतो. एका विचारांची नाती असतील तरच ते टिकतात. रक्ताचा रंग हा एकच असला तरी रक्तगट वेगळे असतात. मन हलकं व्हावं म्हणून माणसानं कुठंही बोलू नये. काही लोकांना फक्त मनोरंजन हवं असतं. इथं कलियुग आहे. जपणारे रडतात आणि वापरणारे हसून जगतात. परिस्थितीला लागलेली नजर लिंबू मिरचीनं नाही तर अपार कष्टानं उतरत असते. स्वतःचा अनुभव उगीच इतरांना सांगू नका. इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं. ज्यानं त्यानं स्वतःच्या मालकीनं अनुभव घ्यावेत. आयुष्यातील प्रत्येक अनुभव स्वीकारा, मग तो चांगला असो किंवा वाईट, कारण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवत असतो. भक्ती फक्त देवळापर्यंत नेते, पण निष्ठा माणसाला देवापर्यंत नेते. प्रत्येक गोष्टीला स्वतःचं सौंदर्य असतं, पण प्रत्येकालाच ते दिसतंच असं नाही. जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत असते. वाहून गेलेलं पाणी माघारी येत नसतं. निघून गेलेली वेळ पुन्हा येत नसते. संपून गेलेलं आयुष्य परत येत नसतं. गेलं तर गेले. आता उरलं आयुष्य सत्कर्मी लागावं याचीच काळजी असावी. ज्यांचे आई वडील आहेत त्यांची दुनिया कायम स्वर्ग असते. माणसाचे कपडे घाण असावेत, पण मन चांगलं असावं. दूर गेल्यावरच प्रेमाची खरी जाणीव होते. जवळ असल्यावर प्रेमाच्या स्पर्शानं माणूस मग्न झालेला असतो. कधी कधी आपण चुकीचं नसतो, पण आपल्याकडे शब्दच नसतात ते सिद्ध करायला. वेळ आली की प्रत्येकाच्या वाटा आपोआपच वेगळ्या होतात.
इथं जास्त वेळ कोणीच कोणासाठी थांबत नसतं. श्रीमंती ही सगळं अवगुण झाकते आणि गरिबी चारित्र्यवानाला सुद्धा भर बाजारात उघड करते. तुमचं धोरण हे स्पष्ट ठेवा. तुम्हाला कधीही रणनीती बनवण्याची गरज पडणार नाही. माणसानं सत्य सोडलं तर आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये. श्रद्धा ही सत्यावर असावी आणि भक्ती देखील सत्यावरच असावी. मूर्त आणि अमूर्त गोष्टी मागील सत्य हे जेव्हा समोर येतं तेव्हा माणूस चकित होतो किंवा त्याचा भ्रम निराश होतो. सत्याचाच पाठलाग करावा, त्याचीच आवर्तनं करावीत. जडत्व असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव जीवामागचं सत्य हे समजलं की दुःखाचं डोंगर कोसळत असतात. सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून द्या, कारण लोक आतून दिसतात तशी बाहेरून नसतात. जर कोणी तुमच्या मार्गात खड्डा खोदला तर काळजी करू नका, कारण हीच लोक तुम्हाला उडी कशी मारायची हे शिकवतील. खोटं बोलणाऱ्याची नजर ही झुकत नाही आणि सत्य बोलणाऱ्याचं आयुष्य हे उद्ध्वस्त होतं. मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला ही जर साध्य केली तर नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्ही जपता येतं. जे तुमच्या सोबत फक्त तुमच्या सुखात असतात त्यांना गर्दी म्हणतात, पण जे दुःखातही पाठीशी उभं राहतात त्यांना आपलं माणूस म्हणतात. नात्याला महत्व द्यायचं असेल तर ते वेळेवर द्या. नंतर वाळलेल्या झाडाला पाणी देऊन ते नंतर हिरवं होईल अशी अपेक्षा करणं व्यर्थ असतं. आयुष्यात आपल्याला जे चांगले मिळाले ते दुसऱ्यालाही मिळावं हा विचार ज्यावेळी आपल्या मनात जन्म घेतो ना, तेव्हापासून आपला प्रवास हा निरपेक्ष माणुसकीच्या आणि आपुलकीच्या दिशेनं सुरू होतो. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आज जीव लावून प्रयत्न करणं हे उत्तम असतं. चांगल्या हृदयानं खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावानं ही नाती जन्मभर टिकून राहतात. लोक येतील, लोक जातील, जपायचे फक्त तेच जे अडचणीत आपल्यासोबत उभे राहतील. आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष आपण निभावत असलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात.